नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विद्यार्थी दशेतील कार्य या घटका अंतर्गत काम करण्याची पद्धत कशी बदलायची किंवा कोणत्या पद्धतीने आपलं काम व्हावं यावर कशा पद्धतीचा विचार करायचा हे सुद्धा आपल्याला सुट्ट्यात माहीत पाहिजे। अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत। विद्यार्थी दशा ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली संधी उपलब्ध करून देणारी एक बाब आहे, हे लक्षात असू द्या। कारण की या नंतर तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येणार आहेत। त्यामध्ये मग आपण काय करायचं आहे तर या सुट्ट्याचा चांगला उपयोग आपला व्हावा यासाठी त्यावर सुद्धा थोडा विचार करायचा आहे। या सर्व गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की मला अशाच पद्धतीची तुमची प्रेरणा मिळत जाते आणि कमेंटच्या माध्यमातून नवीन व्हिडिओसाठी वेगवेगळे विषय सुद्धा मला सुचत असतात। त्यासाठीच आपण आज काय केलेलं आहे, थोडंसं तुमच्या पद्धतीमध्ये म्हणजे आपल्याकडे जे जे काही काम करण्याच्या पद्धतीमधून आपण जे शिकलेलो आहोत त्या शिकण्यामध्ये नवीन येणाऱ्या कालखंडामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत हे आपल्याला समजून यायला पाहिजे। आणि ते बदल जर आपण समजून घेतले तर आपली कामाची पद्धत त्याला जोड देणं आपली गरज असते, कारण तीच आपला भविष्यामध्ये संधी उपलब्ध करून देणारी बाब असते, हे लक्षात असू द्या। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की नवनवीन गोष्टी कोणत्या आहेत ह्याच्यावर भर द्यायचा। जसं की तुम्ही आता पाहतात की मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या गोष्टी मिळून जातात किंवा संदेशवहनाचं कार्य मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून होतं। त्यावरच या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात, कुठेही आपल्याला जायची गरज नाही। कारण कसंही जरी झालं तरी सुट्ट्यामध्ये तुम्ही काही मोबाईल सोडणार नाही, परंतु त्यामधून सुद्धा आपल्याला चांगली गोष्ट शिकता यावी हा यामागचा उद्देश आहे। आणि नवीन कामाच्या पद्धती जगभरात कोणत्या आलेल्या आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत ते सुद्धा आपल्याला समजून यायला पाहिजे। आणि हे समजून येणं म्हणजेच आपली जी काही पूर्वीची कामाची पद्धत होती त्या कामाच्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल, येणाऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला कसं इन्व्हॉल्व होता येईल, त्याचबरोबर त्याला विज्ञानाची जोड आपल्याला कशा पद्धतीची देता येईल हा विचार सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे। विद्यार्थी दशेमध्ये या सर्व गोष्टी सुचणे किंवा आपण अशा पद्धतीच्या कुणाकडून तरी ऐकणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं। हा संदेश तुमच्यापर्यंत जावा यासाठीच आपण या चॅनलवर अशा विद्यार्थी दशेमधील कामाच्या संदर्भात माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत। त्यापैकीच हा आजचा सुद्धा आहे। आणि या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या या सवयी कृतीमध्ये उतरवायच्या आहेत, ज्या की येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जातील। आजचा संदेश पुरे आहे। धन्यवाद।